नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत आतमध्ये झोपायला येतात. तर कला ही आता मुद्दाम अद्वैतला त्रास देण्यासाठी आपलं जे काही ती जागा असते, तिची बाउंड्री असते, तर तेथील गादी ती जोरजोराने अशी झटकत असते आणि तेव्हा अद्वैतला त्रास होतो. अद्वैत तिच्यावर ओरडतो की अगं काय करते, आणि रात्रीचं कोणी असा क्रिओस क्रिएट करू नको बरं का, मला शांतता लागते. आणि त्याच वेळेस मात्र संगीता तेथून जात असते. तेव्हा मात्र कला तर खूप भडकलेली असते आणि कला रागाने म्हणते की मी असंच काम करू शकते, समजलं ना तुला. तेव्हा आता या दोघांचं भांडण ऐकून कला म्हणते की देवा, अरे देवा, मला यांच्या खोलीतून भांडणांचा आवाज ऐकू आला नाही असा एकही दिवस नाही गेला. दोघांचं पान सुद्धा एकमेकांशिवाय हलत नाही. ते म्हणतात ना काय असं की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेला, त्यातील यांची गत आहे दोघांची. आणि कोल्हापूरमध्ये जर कुस्तीचा आखाडा कोणाला बघायचा असेल तर यांच्या खोलीमध्ये डोकवायचं. तेव्हा आता कला ही चांदेकरला म्हणत असते की चांदेकर, जर तुला त्रास होत असेल तर तू कानामध्ये बोट घाल, नाहीतर तुझ्या कानामध्ये कापसाचे मोठमोठे बोळे कोंब, नाहीतर देवाने तुला 2 बोट दिलेली आहे ना, ती कानात घालून बस. तेव्हा अद्वैत सुद्धा चिडतो. अद्वैत म्हणतो की हे बघ, माझ्याशी बोलताना जरा रिस्पेक्टने बोलायचं, या अशा भाषेत आणि अशा आवाजात माझ्याशी बोलायचं नाही, मी तुला सांगून ठेवतो. मी मात्र खपून घेणार नाही. आणि दोघांच्या मध्ये दोरीवर साडी टाकलेली असते. तर ह्या इकडून अद्वैत बोलत असतो आणि तिकडून कला बोलत असते. अगदी दोघांचं लुटूपुटूचं भांडण तर सुरू होतं आणि संगीताला मात्र हे ऐकून पूर्णपणे अगदी टेन्शन येतं का तिला या दोघांची काळजी लागते की कधी या दोघांचं व्यवस्थित सुरळीत होईल. तेव्हा मात्र कला आता ही अद्वैतवर धावून जाते. चांदेकर अद्वैत जोरात ओरडतो की अगं जरा लांब राहा. त्यावर कला सुद्धा म्हणत असते की हे बघ, तू मला काही धमकी द्यायची नाही, समजलंस ना तुला. हे बघ, मी बरी आहे तोपर्यंत बरी आहे, नाहीतर एकदा की माझं डोकं फिरलं ना, मग काही कळत नाही की मला काय पुढे आहे ते. कळलं ना तुला चांगलं, आघाऊ कुठला. आणि परत ती आपली साडी त्या दोरीवर अशी पसरून देते. तेव्हा मात्र आता सर्व काही चूक ही संगीताला कलाची वाटते. तेव्हा संगीता म्हणते की वाटलंच होतं की नक्की ही माझी कार्टीच असणार. मी हिला किती वेळेस सांगितलं की जावई बापूंबरोबर असे वाद घालू नको, त्यांना समजून घे, पण नाही, 1 नंबरची डांबरट आहे ही कला. आणि तेवढ्याच संगीताच्या लक्षात येतं आणि ती अरे देवा म्हणून डोक्याला हात लावून घेते. कारण जे तापलेलं दूध असतं तिला ते फ्रीजमध्ये ठेवायचं लक्षातच राहून गेलेलं असतं, म्हणून त्याची तिला आठवण झाल्यानंतर ती धावतच तिकडे जाते. त्यानंतर मात्र इकडे रोहिणी ही सरोजच्या रूममध्ये येते आणि सरोज आपल्या रूममध्ये तिचं काम करत असते. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की हे बघ सरोज वहिनी, मला आता तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तू मात्र तुझं काम मात्र बाजूला ठेव. त्यावर सरोज म्हणते की तुला नक्की हाराबद्दल बोलायचं असेल. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं मग तू काही बोलली का नाही. अगं ज्या मुलीवर आपला कणभर सुद्धा विश्वास नाही, त्या मुलीच्या हातामध्ये तू इतका मोठा हार दिला सोन्याचा, इतका महागडा, आणि अद्वैतचा इतका विश्वास आहे का तिच्यावर. आणि हे बघ, हे जसे मला कळले तसे मी धावत तुला समजवण्यासाठी आले, मला असं वाटतं की नक्की काहीतरी करावं. त्यावर सरोज म्हणते की नाही रोहिणी, मी आता फक्त शांत राहून सर्व काही करणार आहे, या असे छोटे मोठे बॉम्ब फोडण्यात मात्र मला इंटरेस्ट नाही. काय तो असा मोठा बॉम्ब मला फोडायचा. तेव्हा रोहिणी म्हणते की हो असे आहेत. अगं पण सरोज वहिनी, हे सर्व करत असताना वेळ मात्र हातातून निघून जायला नको. त्यावर सरोज म्हणते की नाही जाणार, आतापर्यंत मी जे काम हातामध्ये घेतलेलं आहे ते अगदी सक्सेसफुल केलेलं आहे, मग हे काम सुद्धा सक्सेसफुल होणारच. त्यानंतर इकडे राहुलने रूम मध्ये कपाटातून जे काही प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट पडलेले असतात सौरभने दिलेले, तर नैना ही लगेच त्याच्या हातातून हिसकावून घेते आणि राहुलला म्हणते की अरे तू जा तुझ्या म्हणजे बाथरूम मध्ये जरा फ्रेश होणे. तेव्हा मात्र राहुल म्हणतो की अगं काय आहे, तू माझ्या हातातून का ते घेतलंस, मला दाखव काय आहे. तेव्हा मात्र नैना दाखवायला तयार नसते. नैना म्हणते की अरे काही नाही, तू जा ना बाथरूम मध्ये, तुला फ्रेश व्हायचं होतं. तेव्हा राहुल विचारतो की प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट आहे ना. तेव्हा नैना म्हणते की हो. अरे राहुल, दुसरं काय असणार आहे, अरे तू जा ना पटकनी फ्रेश होणे, ऑलरेडी मी तुझ्यासाठी गिझर सुद्धा ऑन करून ठेवलेला आहे. तेव्हा राहुल म्हणतो की अगं पण मला दाखव, मला सुद्धा माहित असायला हवं. आणि तो नैनाच्या हातातील ते प्रेग्नन्सीचे रिपोर्ट घेत असतो, पण नैना काही द्यायला तयार नसते. नैना म्हणते की अरे असून दे ना, नंतर बघ ना. तेव्हा राहुल म्हणतो की अगं आपल्याच बाळाचे रिपोर्ट्स आहे, मग दाखव, कशाला इतकी गडबडते. तेव्हा नैना म्हणते की अरे मी कुठे गडबडते, मी फक्त तुला इतकंच म्हणते की अरे आता इतक्या घाईत बघण्यापेक्षा नंतर निवांत बसल्यानंतर आपण बघूया, वाटलंच तर तू मस्त असा फ्रेश होऊ नये, मी माझ्या हाताने बनवलेला मस्त असा केशर पिस्ता घातलेला गरम गरम दूध तुझ्यासाठी घेऊन येते. बाहेर बघ ना, अरे वातावरण किती छान झालेलं आहे, एकदम अशी मस्त थंडी पडलेली आहे.
आहे, तुला बरं वाटेल. तेव्हा राहुल वैतागून म्हणतो की दूध आणि माझ्यासाठी ते मला नकोय. तेव्हा नैना म्हणते की बेबी अरे असं काय करतोस, मी मगाशी बघितलं ना तू नीट जेवलेला सुद्धा नाही. अगदी लाडात ती राहुलला अगदी त्यात लक्ष वेधून घेण्यासाठी हे सर्व करत असते, कारण त्या रिपोर्टकडे त्याचं लक्ष जाऊ नये म्हणून ती आता मुद्दाम हे सर्व काही त्याच्या पुढे कारण सांगत असते. नैना म्हणते की अरे तू दूध पी, तुला बरं वाटेल. तेव्हा राहुल म्हणतो की मी जेवलो. नैना म्हणते की हो का, काय जेवलास? मी तुझ्यासाठी ते दूध आणून देणार आहे, तू चुपचाप ते प्यायचे. बाळाच्या बापाने सुद्धा आता त्याची हेल्थची काळजी घ्यायला हवी. जा तू पटकन फ्रेश होऊन ये, मी तोपर्यंत तुझ्यासाठी दूध घेऊन येते. राहुल म्हणतो की बरं ठीक आहे, जा तू पटकन माझ्यासाठी दूध घेऊन ये. आता राहुल हा तिकडे बाथरूममध्ये निघून जातो आणि तेवढ्यात घाईने ती आपल्या पाऊचमध्ये ते रिपोर्ट लपून ठेवते आणि तेव्हा कुठे तिचा जीवाजीव येतो आणि थँक गॉड असे ती म्हणते आणि कपाट लावून घेते. आज मात्र मी थोडक्यात वाचले आणि आता हे सर्व रिपोर्ट्स लपून ठेवण्यासाठी मला आता काय काय करावे लागणार आहे, कारण हे जे काही प्रेग्नेंट आहे मी, हे खोटं नाटक करते, त्यासाठी नक्की आता काय काय करावे लागणार माहिती नाही. एकतर मला आता मस्त झोपायचं होतं आणि आता ह्या राहुलसाठी मला दूध बनवावे लागते. आणि जेव्हा नैना ही किचन मध्ये दूध गरम करत असते तेवढ्यात मात्र तेथे संगीता येते. संगीता म्हणते की वाव अगं नैना, तू आज चक्क स्वयंपाकघरात, माझ्या बाळाला भूक लागली असं वाटतंय. अगं मग मला काहीतरी सांगायचं होतं, मी तुला काहीतरी खायला घेऊन आले असते. अगं मी इथे कशाला आले, तुझ्या आणि बाळाची काळजीच घ्यायला ना, त्यामुळे नैना तू वर जा, मी काहीतरी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. तेव्हा नैना म्हणते की नाही मम्मा, मी जेवलेले आहे, मला काही नको, कारण राहुल हा जेवलेला व्यवस्थित नाही, त्यासाठी मी त्याच्यासाठी मसाला दूध करते. तेव्हा तर आता संगीता हे ऐकून खूप खुश होते. अगं असंच नवऱ्यावर प्रेम करत राहायचे, म्हणजे हे बघ असं जर करत राहिली तर सासरचे सर्वजण तुझे कौतुक करतील आणि सर्वजण तुझी काळजी घेतील. तेव्हा नैनाला नवऱ्याची काळजी म्हणजे ती किती काळजी घेते हे बघून मात्र आता संगीताला खूप आनंद होतो. संगीता मनात म्हणते की नैनाला तर समजलं की नवऱ्याची कशी काळजी घ्यायची असते, परंतु त्याहून सर्वात आश्चर्य म्हणजे नैनाला जे समजलं ते काही कलाला समजलेलं नाही. एक नंबरची मात्र ती ढ आहे, तिच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. तेव्हा जे दूध तिने गरम केलेलं असतं तर नैना म्हणते की अगं मम्मा याचा कलर जरा तू बघ ना कसा वाटतो. तेव्हा संगीता म्हणते की अगं कलर, अगं नैना कलर नसतो बघायचा, चव बघायची असते. अगं तू इतक्या प्रेमाने केला ना मग चव चांगलीच असणार, वास घ्यायचा नसतो, अगं मग चव चांगली होते. तेव्हा मात्र आता नैना ही राहुलला दूध घेऊन जात असते. संगीता तिच्यावर खुश होते की खरंच माझी नैनी नवऱ्यावर किती प्रेम करते, नाहीतर ती कला नुसती चिडचिड करत असते. आता त्यासाठीच मला काहीतरी करावे लागेल. कलाचं आणि जावई बापूंचं नातं व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी आता मला रॉकेटलाच काहीतरी विचारायला हवं, नक्की तो मलाच काहीतरी सुचेल. त्याला काही सुचते का मी जरा बघतेच, म्हणून ती लगेच रॉकेटकडे येते. रॉकेट मात्र आता गाण्यामध्येच व्यस्त असतो आणि काम तर गाणे म्हणता म्हणता चालूच असतं, कारण आता ते झोपण्याची तयारी करत असतो आणि स्वतःचं अंथरूण व्यवस्थित गाणं म्हणता म्हणता करत असतो. तेवढ्यात आता तेथे संगीता येते आणि त्याच्या जोरात पाठीत थपाटा बसवते. तेव्हा रॉकेट जोरात ओरडतो, मावशी अगं तू आहेस का, मला तर असं वाटलं होतं. तर संगीता म्हणते की काय रे, असं वाटलं होतं की भूत आहे म्हणून. रॉकेट म्हणतो की अगं मी किती घाबरलो होतो. तर संगीता म्हणते की चल हट, मर्दावानी मर्द तू घाबरतो कसलास. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो हो मर्दावानी मर्द, त्याच्या समोर एवढी मोठी बाई आल्यानंतर घाबरणारच ना की नाचणार मी. तेव्हा संगीता म्हणते की काय रे एवढी मोठी, म्हणजे मला तू जाड म्हणतोस काय रे मुर्द्या, तुला दाखवतेस मी, मला जाड म्हणतोस की काय. म्हणून संगीता ही रॉकेटच्या मागे पळत असते त्याला मारण्यासाठी. रॉकेट म्हणतो की अगं मावशे तसं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, मोठी म्हणजे अगं हुद्द्याने मोठी खमकी असं मला म्हणायचं होतं. आणि मावशी तुझं कसं आहे बरं का, तुला ना मी जाड आहे असे म्हणून घ्यायची खूप हौस आहे. तेव्हा संगीता म्हणते की बस कर तुझी आता ही वचवत, मी तुला जे सांगतो ते ऐकून घे. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो हो जातोच. तेव्हा लगेच संगीता म्हणते की थांबणारे मूर्त्या, अरे लगेच जाऊ नको, मी जे सांगते ते ऐकून घे. अरे तुझे दाजी आणि कलाताई नुसते दिवसभर उंदरासारखं भांडत असतात, त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावे लागणार आहे. तेव्हा रॉकेट म्हणतो की अरे बापरे ते खूप डेंजर प्रकरण आहे, त्यांच्या नादी लागायलाच नको, मी तर अगदी कानाला खडा लावलाय, त्यांच्या जर भांडणात पडलो तर माणूस हा कचाट्यात सापडतो, त्यामुळे नकोच बाबा. तेव्हा संगीता म्हणते की अरे तुझ्या सडक्या डोक्यातून काहीतरी अशी आयडिया का
काढ ना त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो का? अगं मावशी, सडक्या डोक्यातून सडकच काहीतरी बाहेर येतं, तुला चालेल का? संगीता म्हणते की अरे तसं नाही, अरे मला उलट म्हणायचं होतं, तुझ्या सुपीर डोक्यातून काहीतरी असं सुपीर तरी काढणार आहे. तेव्हा रॉकेट लगेच परत गाणं म्हणायला सुरुवात करतो की काशी ग काशी जवळ आहे माझ्या. तर लगेच संगीता मागून आणखीन एक धपाटा बसवते आणि अरे मुर्द्या, अरे तेच तुला मी सांगते, आपला काशा काशीवर प्रेम करत नाही आणि ती काशी काशाचं ऐकत नाही. काशा आणि काशी या दोघांना एकत्र करण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. तेव्हा आता रॉकेट म्हणतो की माझ्या डोक्याची काशी झाली पूर्ण. चंप्या मावशीला काही सुचलं नाही, मग चंप्या रॉकेटला कसं सुचणार? तेव्हा संगीताला आणखीन राग येतो. संगीता म्हणते की काय रे, अरे तुम्हाला चंप्या मावशी म्हणतोस का? मुर्द्या, लाज कशी नाही तुला? तेव्हा संगीता ही त्याच्या मागे मारायला धावत असते आणि त्याच वेळेस मात्र आता संगीताला खूप हसायला येतं आणि ती लगेच मारता मारता रॉकेटच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि त्याचा किस घेत म्हणते की अरे माझ्या सोनुल्या, अरे माझ्या गुंडुल्या, वा 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 वा. तेव्हा रॉकेट म्हणतो की अगं मावशी काय झालं, तू मध्येच अशी डेंजर कशी वागायला लागली ग? म्हणते की अरे तू तर मला खूप छान अशी भारी आयडिया दिली. तेव्हा रॉकेट म्हणतो की काय, मी आणि कधी? आणि त्याच्या कानात ती प्लॅनबद्दल आणि आयडियाबद्दल सांगते आणि कशी वाटली आयडिया असे विचारते. तेव्हा रॉकेट म्हणतो की एकदम नंबर 1. आणि संगीता म्हणते की चल मी तुला आता सांगते आणि ती रॉकेटला हाताला धरून तिकडे घेऊन येते. त्यानंतर अद्वैत हा कलाला म्हणत असतो की तू तर अजिबात माझ्याशी बोलूच नको, माझ्या झोपेची वाट लावली, तिचं खोबरं केलं, नॉनसेन्स कुठली. तेव्हा अद्वैत हा झोपायला लागतो आणि तो डोळे झाकतो. तेव्हा मात्र कला त्याला शुकशुक असे करते आणि परत अद्वैत काही उठत नाही म्हणून त्याच्या कानामध्ये साडीच्या पदराने असा तिचा पदर घडी करून घालते आणि त्याला उठवते कारण लाईट बंद करायची असते. तेव्हा आता ती रागाने म्हणते की अरे लाईट अगोदर बंद कर. तर लगेच अद्वैत म्हणतो की एवढ्याशा कारणासाठी मला कशाला उठवले, तुला बंद नाही करता आली का? कला म्हणते की अरे लाईटचं बटन हे तुझ्या साईडला आहे त्यामुळे तुला ते बंद करता येत नाही का, मला सांगतो. तेव्हा अद्वैत अंगावर घेतो आणि तुला जे करायचं असेल ते कर, आय डोंट केअर. तेव्हा कला मात्र वैतागते, कसलं आहे सहा, मला सुद्धा तसे अंगावर घेऊन झोपता येते आणि तू झोपलास ना मग राहून दे, लाईट तशीच चालू राहून दे, मी सुद्धा तशीच झोपणार. म्हणून कला सुद्धा आपल्या तोंडावर पांघरून घेते, झोपते. दोघेही वैतागून झोपतात, लाईट कोणीच बंद करत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे संगीता आणि रॉकेटचा एक मस्त प्लॅन ठरलेला असतो आणि त्या प्लॅनसाठी मात्र ही संगीता आणि रॉकेट दोघे मस्त तयार होतात. अगदी चोरांचा वेश त्यांनी घेतलेला असतो, हातामध्ये बंदूक वगैरे. आणि संगीतातील तर स्टाईल पाहण्यासारखीच असते, तर सर्वांना अगदी हसायला येईन अशी स्टाईल आपल्या संगीता खरेने केलेली असते. रॉकेट पुढे येतो, धडपडतो आणि पाहिलं नाही ना कोणी, सर्व काही व्यवस्थित आहे ना, मग चंप्या. तर लगेच इकडे संगीता मस्त अगदी त्या लुकमध्ये येते आणि हो चंप्या आले, तुझ्या मागेच आहे. तेव्हा रॉकेट म्हणतो की मावशी अगं माझ्या पोटामध्ये खरंच खूप असं गडगड होते, मला भीती वाटते. तेव्हा लगेच जो घाबरला त्याचा बॉन्ड बिघडला आणि आता फक्त आपलं एकच ध्येय असेल. तर लगेच रॉकेट म्हणतो कला आणि अद्वैत. तर लगेच संगीता ही त्याच्या डोक्याला गन लावते आणि काय बोललास रॉकेट? रॉकेट पुन्हा म्हणतो की कला आणि अद्वैत. तेव्हा रॉकेट खूप घाबरतो आणि म्हणतो की दाजी साहेब. संगीता म्हणते की हो या दोघांना आपण एकत्र जवळ आणायचे, चल चंप्या. तर रॉकेट म्हणतो की हो चल ना भाई चंप्या. तेव्हा आता चोरांसारखा असा वेश घेऊन ते आता अद्वैत आणि कलाच्या रूमकडे येत असतात. त्यानंतर मात्र आता राहुल आणि नैना हे जागेच असतात. नैनाला हा राहुल झोपला नाही म्हणून टेन्शन येतं कारण तिला आता तो हार चोरायचा असतो. ती राहुलकडे वैतागून पाहत असते की हा कधी केव्हा झोपेल आणि मला तर तो हार चोरायचा म्हणजे चोरायचाच आणि ते पण लवकरात लवकर. मग काही झालं तरी मला अद्वैतच्या रूममध्ये तर त्या हाराला चोरण्यासाठी जावेच लागेल, पण आता कशी जाऊ, काय करू नेमकं? हा राहुल तर येथे बसलेला आहे आणि त्याच वेळेस मात्र राहुल आपल्या मोबाईलमध्ये बघता जा असे म्हणून जातो आणि तेवढ्यात नैनाच्या लक्षात येते की नक्की हा गेम खेळतोय म्हणून जा असे म्हणतोय आणि मला वाटलं होतं की मी काही मनातलं बोलून गेले आणि याला कळले की काय. तेव्हा राहुल जा असे करत असतो. तेव्हा ती लगेच राहुलला म्हणते की राहुल अरे किती उशीर झाला, झोप ना आता, किती वेळ जागतो आणि मोबाईल पाहतो आणि तुला असे काय मला ओरडावे लागते झोपण्यासाठी. आणि हे बघ आता काही दिवसातच आपले बाळ येईल, मग तुला आणि त्याला दोघांना सुद्धा आता मला ओरडावा लागेलच. तेव्हा राहुल म्हणतो की मी तुला म्हटलो ना इतकी लेव्हल कंप्लीट होऊन दे
तेव्हा नैना म्हणते की राहुल हे बघ, माझी जर झोप नीट व्यवस्थित झाली नाही तर पुढचा अख्खा दिवस मला काही असं म्हणजे करता येत नाही, अगदी माझं डोकं दुखून जातं आणि जोपर्यंत तू काही झोपत नाही तोपर्यंत मात्र मला झोप येत नाही, म्हणून म्हणते रे अरे झोप ना प्लीज, अरे प्लीज राहुल. राहुल आता वैतागून म्हणतो की ठीक आहे आता झोपतो. तेव्हा मात्र आता नैनाला वाटतं आता हा नक्की झोपणार, परंतु आता कधी झोपायचा आणि मग हा झोपल्यानंतर मी तिकडे जाणार कधी, खूप वेळ लागेल, सगळंच काही तरी अवघड होऊन बसलं, म्हणून नैना विचारात पडलेली असते. तर राहुलचं लक्ष तिच्याकडे जातं. नैनाला म्हणतो की अगं नैना तू का बसलीस, तू पण झोप ना, कशाला आता जागी राहते, आणि तो नैनाला गुड नाईट करतो. तर नैनाला शेवटी खाली झोपावंच लागतं आणि ती सुद्धा त्याला गुड नाईट बोलते. आणि आता राहुल झोपल्यानंतर सारखा सारखा तिला तोच विचार डोळ्यासमोर येत असतो की काही झालं तरी अद्वैतच्या रूममध्ये जायचं आणि तो हार चोरायचा. त्यानंतर आता तोपर्यंत रॉकेट आणि संगीता हे चोरांचा वेश घेऊन तेथे त्या अद्वैत आणि कलाच्या रूमकडे येतात. तर रॉकेट म्हणतो की मावशी अगं खूपच अंधार दिसतो. तेव्हा संगीता म्हणते की अरे डोळे आहे ना ते जरा उघडे ठेव, आणि काय रे मावशी मावशी लावलं, अरे भाई चंप्या चंप्या असे बोल. रॉकेट म्हणतो की चल ना मावशी आता लगेच जाऊया. तर संगीता म्हणते की थांब आणि आवाज बदलून बोलायचं. रॉकेट म्हणतो की आवाज बदलून, आणि रॉकेट तसा आवाज काढतो. संगीता ओरडते की अरे नक्की अजून तरी आवाज बदल. तेव्हा रॉकेट म्हणतो की मला कोण ओळखणार आहे. तेव्हा संगीता म्हणते की हाणू का तुझ्या मानकुटात, अरे मुर्द्या आपल्याला आवाजाची पट्टी बदलवायची, आवाजाची, आणि ती आवाज त्या रॉकेटला बदलायला सांगत असते. रॉकेट तसे बोलायला सुरुवात करतो. तेव्हा संगीता ही त्याच्या पाठीत एक जोरात धपाटा बसवते, बाकीचं आतमध्ये जाऊन बोल, आता मात्र इथे काही ओरडू नकोस. म्हणून आता ते चोर पावलांनी आपल्या अद्वैत आणि कलाच्या रूम मध्ये येतात. तेव्हा मात्र आता अद्वैत लगेच थोडीशी जाग आल्यासारखं अशी चुळबुळ करतो आणि अंगावरील काढतो. तेव्हा आता संगीता आणि रॉकेट खूप घाबरतात. संगीता तेथे सोप्याखाली खाली पडते आणि रॉकेट लगेच लपतो. तेव्हा अद्वैत हा वैतागून म्हणत असतो की झोप ना पटकन, परत झोपतो. तर संगीता ही खाली पडलेली असते आणि ती रॉकेटला म्हणते की अरे कंबर. तर रॉकेट म्हणतो की एकच नंबर. तेव्हा संगीता म्हणते की अरे मुर्द्या माझं कंबर मोडलं, आणि पुन्हा ती कला आणि अद्वैतला डोकावून पाहतात. रॉकेट म्हणतो की मावशी दाजी उठले वाटतं. संगीता म्हणते की हो हो आपली वाट लागेल. रॉकेट म्हणतो की हो हो अगं मावशी दाजी उठलेत, वाट लागेल. संगीता म्हणते की परत बघ बरं ते झोपला की काय. रॉकेट डोकावून पाहतो आणि झोपले असे सांग, आणि तेव्हा रॉकेटच्या हातामध्ये जी काही रस्सी असते तर तो संगीताच्या हातामध्ये देतो. तेव्हा मात्र आता संगीता आणि रॉकेटच्या हालचालीमुळे ते जोरात असे खाली पडतात आणि त्या फ्लॉवर पॉटच्या आवाजाने मात्र आता लगेच कलाला जाग येते आणि अद्वैतला ती जोरात चांदेकर चांदेकर अरे चोर 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 असे म्हणून ओरडते. तर रॉकेट लगेच कितका घाबरतो आणि तो खाली पडतो. तेव्हा मात्र आता अद्वैत हा लगेच रॉकेटला पकडतो. तर लगेच कला म्हणत असते की अरे बघ ना, अरे त्यांनी आपला फ्लॉवर पॉट सुद्धा चोरलाय. तर लगेच संगीता तिकडे तोंड दडवते आणि काय हा तुमचा फ्लॉवर पॉट खाली पडला होता. तेव्हा अद्वैत लगेच रॉकेटला धरतो आणि कोण चंप्या. तर रॉकेट हा भाई चंप्या चंप्या करत असतो. तेव्हा रॉकेट तिकडे बोट दाखवतो की तिकडे आहे चंप्या, आणि इकडे मात्र संगीताच्या हातामध्ये तो बंदूक असते आणि तिचा हात थरथर कापत असतो. अद्वैत म्हणतो की कोण कोण, आणि लगेच तो साडीतून डोकावून पाहून बेडवर चढतो आणि पाहतो तर काय कोण. तेव्हा लगेच संगीता ही आवाज बदलते आणि हो भाई चंप्या असे म्हणतो. तर आपल्या गालावर जे काही डाग लावलेला असतो की हे बघ हे बघ. अद्वैत तर खूप घाबरतो आणि परत रॉकेट जवळ येतो. रॉकेट म्हणतो की हो हो आणि मी चंप्या, आणि हे बघ हे बघ. आणि संगीता लगेच कलावर बंदूक रोखून राहते. तर कला ही जोरात खूप ओरडते आणि घाबरते की चांदेकर अरे बंधू. तेव्हा लगेच संगीता ओरडते की काय तुझ्याकडे बंदूक नाही का. तर अद्वैत म्हणतो की काय, आणि रॉकेट लगेच आपली बंदूक दाखवतो आणि अद्वैतवर रोखून धरतो. अद्वैत आणखीनच घाबरतो. तेव्हा मात्र आता संगीता म्हणते की जर जास्त प्रश्न जर विचारले तर पहा तुम्हाला ठोकून काढेल. आणि तर अद्वैत म्हणतो की नाही हात वर करायचे असतात का. रॉकेट म्हणतो की हो हो हात मागे. तर अद्वैत लगेच रॉकेट मागे हात धरतो. रॉकेट म्हणतो की माझ्या मागे नाही तुमच्या मागे. तेव्हा अद्वैत आपले हात मागे घेतो. तर लगेच रॉकेट त्याच्या हाताला ती दोरी बांधतो आणि कला सुद्धा ही तेथे घाबरून गेलेली असते. तर संगीता म्हणते की तू सुद्धा हात मागे घे, आणि ती वेगळ्या त्या चोराच्या आवाजात बोलत असते आणि कलाचे हात सुद्धा ती बांधते. पहिली वेळ आहे असे सुद्धा म्हणून जाते. तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांना खुणावत असतात की काही कर, पण मला कला म्हणत असते की वाचव. अद्वैत म्हणतो की काय करू आता, म्हणून तो सुद्धा कलाला खुणावत असतो. दोघेही अगदी घाबरून जातात. तेव्हा संगीताचे बांधून झाल्यानंतर म्हणते की अहो भाड्याने आणलेली आहे ती गन उचलते, आमच्याकडे नव्हती ना म्हणून भाड्याने आणली. तेव्हा अद्वैत विचारत असतो की अहो पण तुम्ही आम्हाला का बांधतात,
आम्ही काय केलं, नक्की तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा संगीता ही त्या चंप्याच्या आवाजात म्हणते की प्रेम. आणि हे पहा, जास्त आवाज करायचा नाही, नाहीतर ठो ठो ठोकून काढ. आणि कला अद्वैतला ते धरतात आणि दोघांना शेजारी शेजारी उभे करतात. दोघांचे हात मात्र मागून बांधलेले असतात. कला आणि अद्वैत तर खूपच घाबरून गेलेले असतात. कला तर खूप रडत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणून जातो की खरे, आणि संगीता सुद्धा म्हणते की काय, आणि कला सुद्धा म्हणते की काय. तेव्हा आता रॉकेट जोरात अयो बाबो असे ओरडतो. तेव्हा मात्र आता कला ही संगीताकडे पाहायला सुरुवात करते आणि संगीता म्हणते की बाई, तर भाई चंप्या. तर रॉकेट म्हणतो की हो हो मी चंप्या. तेव्हा अद्वैत हळूच म्हणतो की खरे, अगं माझ्याकडे बंदूक आहे. तर कला सुद्धा हळूच विचारते की कुठे. तर अद्वैत लगेच दाखवतो की ही काय. तेव्हा अद्वैत दाखवत असतो तर रॉकेट आपला डोळा एकवर करून म्हणतो की निशाणा मात्र उलट्या दिशेचा आहे. चुकीच्या ठिकाणी ती गोळी लागायची आणि व्हायचं मात्र भलतं. त्याचे हात बांधलेले असतात, म्हणून आता कलाला ही बंदूक दाखवायची कशी, म्हणून अद्वैत गोल गोल उड्या मारतो आणि खरे खरे पग पग बंदूक असे दाखवतात. अद्वैत जोरजोराने उड्या मारायला सुरुवात करतो आणि सर्वांना मी सगळीकडून घेरलेले आहे, कोणी कुठेही जायचं नाही, जागचं हलायचं नाही, म्हणून अगदी तो संगीता आणि रॉकेटला घाबरून देतो. तेव्हा संगीता लगेच बंदूक दाखवते आणि मी भाई चंप्या, कोणीही जास्त आवाज करायचा नाही आणि बंदूक ही रॉकेटला द्यायला सांगते. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की अरे घे ना, ए चंप्या घे ना बंदूक, म्हणून ते कला आणि अद्वैतला लोटत लोटत एकमेकांच्या शेजारी आणतात. कला आणि अद्वैत तर वेडवर बसतात. तर रॉकेट जोरात ओरडतो की अरे बसले काय, उठा. तेव्हा आता संगीता ही खाली बसते. संगीता म्हणते की दमलो बाबा मी आता. तोपर्यंत कला ही अद्वैतला म्हणते की अरे बोल ना, कर ना काहीतरी. अद्वैत म्हणतो की मी काय करू, त्याने बंदुकीचा गन माझ्याकडे धरलेला आहे. तर कला म्हणते की अरे कुठे धरला. तेव्हा अद्वैत लगेच रॉकेटला ओरडतो की अरे तू काय करतो, धर ना बंदूक. तेव्हा रॉकेटने बंदूक धरल्यानंतर अद्वैत म्हणतो की हे पग धरली त्याने बंदूक, आता काय करू. तेव्हा कला म्हणते की आता ते सुद्धा मी तुला सगळं काही मीच सांगू का, म्हणून ती जोरात अद्वैतच्या पायावर पाय देते. तर अद्वैत हा जोरात ओरडतो. तर संगीता लगेच तिकडून ओरडते की हे नवरा आहे ना तुझा, काय करतेस, म्हणून तिच्या आवाजात ती बोलायला जाते आणि पुन्हा आवाज थांबते आणि परत त्या चंप्याच्या आवाजात बोलते ती तिकडे बघ. तेव्हा मात्र आता संगीताने कलाचा हात धरलेला असतो. तर कलाच्या लक्षात येते की नक्की कोण आहे आणि संगीता सुद्धा अगदी बावरी बावरी होते की नक्की कलाने आपल्याला ओळखले की काय, म्हणून ती रागाने आपल्या आईकडे पाहायला सुरुवात करते. तेव्हा संगीता म्हणते की काय ग बघतेस काय माझ्याकडे, चल तिकडे बघ तिकडे बघ, म्हणून पुन्हा आवाज बदलून बोलते. आणि संगीता ही चंप्या म्हणजे रॉकेटला खुणावते की कसं करायचं. तर रॉकेट म्हणतो की हो हो, आणि ते एकमेकांना खुणावत असतात की ह्या दोघांना एकत्र बांधायचं. तेव्हा रॉकेट लगेच आपल्या हातातील त्या दोरीने त्या दोघांना एकत्र बांधतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो असे काय करतात, ऑलरेडी तुम्ही आम्हाला बांधलेले आहेत ना. कला म्हणते की हो हो, आणि ते जोराने ओरडायला सुरुवात करतात. तेव्हा अद्वैत कलाच्या जवळ येतो. तर कला ही जोरात ओरडते की चांदेकर अरे लांब जा. तर अद्वैत म्हणतो की मी काय करू, आता ते लोक आपल्याला एकत्र बांधतात. जोर जोराने ओरडत असते की चांदेकर अरे कर ना काहीतरी, तू काहीच करत नाही. अद्वैत म्हणत असतो की मी काय करू, हे सर्व तुझ्यामुळे झाले आणि वर मला बोलतेस तू. कला म्हणते की अरे तू मला काय बोलतोस, सर्व काही माझ्यामुळेच होतेस का, सारखं सारखं तू माझ्यावरच आरोप करत असत. तर अद्वैत तिला म्हणतो की गप्प बस. कला म्हणते की तू गप्प बस, आणि त्या दोघांचं पुन्हा तेथे जोरदार असं भांडण सुरू होतं. तेव्हा आता त्या दोघांना बांधून झाल्यानंतर रॉकेट हा संगीताला म्हणतो की भाई चंप्या अरे मला खरंच खूप भीती वाटायला लागली. तेव्हा संगीता म्हणते की हो तू घाबरू नकोस, आपण घाबरतो. तेव्हा संगीता कलाला म्हणते की चल नाचून दाखव. कला म्हणते की मला काही नाचता वगैरे नाही येत. तेव्हा रॉकेट अद्वैतला म्हणतो की मग तुम्ही नाचा. अद्वैत म्हणतो की मला सुद्धा नाचता नाही येत, मला नाही आवडत. तर संगीता परत म्हणते की हो हो नाचून दाखव. अद्वैत राव असे म्हणून जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय. तर संगीता परत आपल्याला स्वतःला सावरते. तेव्हा आता कलाने पूर्णपणे आपल्या आईला ओळखलेलं असतं. तेव्हा अद्वैत लगेच कलाला म्हणतो की बघितलंस का मी किती प्रेमाचा आहे, चंपक सर सुद्धा मला ओळखतात. आणि काय हो चंपक सर, फक्त दी अद्वैत चांदेकर असं म्हणा ना. तेव्हा संगीता म्हणतो की दी दी दीन एक कानाखाली आणि हिच्या. कला म्हणते की काय. संगीता म्हणते की हो हो एकदा नाचून दाखव, नाहीतर अख्खी बंदूक डोसक्यात खाली करीन कले तुझ्या. तेव्हा कला अगदी चतुराईने तिच्याकडे पाहत असते आश्चर्याने. तेव्हा लगेच ती म्हणते की कळले ना तुला, कळले 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 का. तेव्हा कला विचार करते की नक्की मला काहीतरी शंका येतेच, मला ही आई का वाटते, आईचा आवाज आहे असं का ओळख
ओळखते आणि ती अद्वैतला सुद्धा आईच अद्वैतराव म्हणत असते। म्हणून ती विचार करत अगदी आश्चर्याने आईकडे पाहत असते। संगीता म्हणते की जास्त डोकसं लढू नकोस, तुला नाचायची सांगितले ना मग गुपचूप नाच। तेव्हा कला मात्र आता हसायला लागते आणि आईकडे पाहत असते। तर हा भाग येथे संपतो। तेव्हा मात्र आता पुढील भागामध्ये नैना ही तो हार चोरण्यासाठी अद्वैत आणि कलाच्या रूम समोर येते, परंतु आता संगीता आणि रॉकेटने या दोघांना बांधून ठेवलेलं असतं। नैना ते बाहेरून पाहते आणि आता हे लोक कोण आहेत, या संधीचा मात्र मला फायदा घ्यायला हवा, म्हणून ती आता मेन लाईटचा जो स्विच असतो तो बंद करायला जाते आणि मेन लाईट पासून सर्व लाईट घरातील बंद करते। तेव्हा मात्र आता संगीता आणि रॉकेट तर घाबरते। तेव्हा मात्र आता रॉकेट म्हणतो की भाई जंप्या, लाईट तर गेली। तेव्हा नैना खुश होत असते की चांदेकर मेन्शन मध्ये लाईट तर गेले नाही, मग आता या अंधारात मी माझं काम मात्र फत्ते करेन। तेव्हा आता संगीता आणि रॉकेट तर घाबरतात, लाईट तर गेली आणि नैना तर हार चोरायला आलेली असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।